96 वर्षाचा संघर्ष संपला. रामनगर वासियांचे स्वप्न अखेर साकार. वर्ध्यातील रामनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि भावनिक ठरला. तब्बल 96 वर्षापासून प्रलंबित असलेला भूखंड लीजचा प्रश्न अखेर मार्गी लागला. अनेक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. 1930 साली इंग्रज काळात रामनगरातील नागरिकांना भूखंड वाटप करण्यात आले होते. मात्र ते केवळ 30 वर्षाच्या लीजवर होते. त्यानंतर वर्षानुवर्षे लीज वाढत गेली, पण कायमस्वरूपी मालकी हक्काचा प्रश्न प्रलंबितच राहिला. हा प्रश्न सातत्याने मांडत त्याला कायदेशीर स्वरूप मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला आणि अखेर या निर्णयाला मंजुरी देत कायदा पारित करण्यात आला. वर्ध्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकज भोयर या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्यांदा जेव्हा ते आमदार निवडून म्हणून आले होते, त्यांनी एक स्वप्न होतं त्यांच्या मनात, या रामनगरच्या लोकांना मी माझं शेवटचा अंतिम टप्पा घेईन, यांना आम्हाला स्वतःच्या घराचे पट्टे देईल. 1930चं हे लीज होतं. अतिशय परिश्रम करून त्यांनी आज या रामनगरच्या वासियांच्या डोळ्यातलं पारणं फेडलेलं आहे. सर, तुम्ही काय सांगाल? वर्धा शहरातल्या रामनगर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना करता आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षापासून हे नागरिक या ठिकाणी राहत होते, परंतु स्वतःच्या मालकी हक्काचा भूखंड या ठिकाणी त्यांना मिळत नव्हता. मी या ठिकाणी वर्धा शहरातल्या रामनगर परिसरातल्या नागरिकांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल की ज्याच्याकरिता ह्या परिसरातल्या नागरिकांचा संघर्ष चालू होता, त्यांची अडचण माननीय मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली आणि मंत्रिमंडळाची विशेष मान्यता देऊन आज रामनगर परिसरातल्या ह्या भूखंडाला त्या ठिकाणी फ्री होल्ड करण्याचा राज्य शासनानं मंत्रिमंडळाने देखील निर्णय निघाला आणि शासन निर्णय देखील त्या ठिकाणी जाहीर झाला आणि त्यातल्या काही लोकांना प्रमाणपत्र वाटप देखील आज या ठिकाणी करण्यात आलं. 1930 पासून हे घटना होत होती की आज मिळत नव्हता आणि कायद्यामध्ये याची तरतूद नव्हती आहे. याच्यासाठी काय परिश्रम घेण्यात आले आणि सरकारने सकारात्मक भूमिका कशी घेतली? कायद्यामध्ये जरी तरतूद नसली, परंतु एखादा निर्णय जर का लोकहिताचा असेल तर निश्चितपणे हे राज्य सरकार त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तशा पद्धतीचा कायदा बनवून त्या ठिकाणी लोकांच्या संकटाला वाचा फोडण्याचं काम करते. धन्यवाद. आज वर्ध्यातील रामनगर येथील नगाजी महाराज मंदिर परिसरात हा ऐतिहासिक क्षण साकार झाला. नागरिकांना त्यांच्या भूखंडाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात आले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण हा केवळ कागद नव्हता, तर पिढ्यानपिढ्यांच्या स्वप्नांची पूर्तता होती. रामनगर वासियांच्या मनात अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या 1930 पासून असलेलं जे स्वप्न होतं की कधीतरी आपली एकदा जागा होईल, कधी होईल, असं करता करता अनेक लोकांनी आपला देह त्यागला. परंतु आज तो दैदिप्यमान असा यशाचा दिवस आज आलेला आहे. रामनगर वासियांना आपल्या स्वतःच्या मालकीचा भूखंड, जागा, घर त्यांच्या नावे झाले. नगराध्यक्ष सन्माननीय श्री सुधीरजी पांगुळ आपल्यासोबत आहे आणि हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये होते आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि हे मंदिरही नगाजी महाराजाचं रामनगरातलंच आहे. विशेष करून सुधीर भाऊ पांगुळ या रामनगरात त्यांचा जन्म झाला, इथंच त्यांचं वास्तव्य आहे. विशेष ते घरही त्यांचं आज या लीजमध्ये होतं, हे त्यांना मिळालं, जे त्यांच्या वडिलाचं स्वप्न होतं. भाऊ, तुम्हाला कसं वाटते? आज हा अत्यंत दुग्ध शर्करा योग जो माझ्या जीवनामध्ये, माझा बालपण, माझं जन्मस्थळ हे रामनगर आहे आणि माझ्या हस्ते आणि सन्माननीय पालकमंत्री साहेबाच्या हस्ते जे आज एवढा मोठा काम झालं, हा ऐतिहासिक कार्य झालं. सर्व रामनगरवासी आमचे खुश आहेत. ज्या रामाच्या नावाने आमचं नगर पुनीत झालेलं आहे, त्या रामनगरवासियांतर्फे मी सन्माननीय भोयर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. सुधीर भाऊ, आता इथे जेव्हा पालकमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात हे म्हटलं की हे फ्री होल्ड केलेलं आहे, याच्यावर कुठलेही आम्ही चार्जेस घेणार नाही, मग याच्यावर ते नगर परिषदेचे काही चार्जेस असतील का? हो नाही, ॲक्च्युली कसं एक त्यामध्ये एक अट टाकली आहे, जर भविष्यामध्ये याची जर हे झाली तर तुम्हाला त्याचे ते पैसे भरावे लागेल. पण मला नाही आवडत किंवा जेव्हा की शासन निर्णय झाल्यानंतर असं काही होऊ शकेल. पण याच्यानंतर तेच म्हणजे ते पूर्ण जे निर्णयाची प्रत वाचल्यानंतर आपल्याला त्या अटी आणि शर्ती माहीत पडेल. सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्हाला कुठल्याही पैशाचा भरणा करावा लागेल नाही. त्याच्यामुळे पालकमंत्री साहेब बोलले शासनाचा निर्णय आहे तो आम्ही अंमलात आणू. आपल्यासोबत आहे वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमाननीय विवेकजी देशमुख साहेब. देशमुख साहेब, आता जो हा कायदा झाला आणि या रामनगर वासियांना अनेक वर्षाचा प्रलंबित 1930 पासूनचा ते जागेचे मालक झाले, यांनी म्हटलेलं आहे की या लोकांना आता कुठलाही पैसा लागणार नाही. मंत्री महोदयांनी म्हटला, आपल्या नगरपालिकेचे काय चार्जेस लागतील यांना? आता आपला रामनगरचा लीजचा प्रश्न हा मागील अनेक वर्षाचा प्रश्न होता. आपण 1930 पासून दर 30-30 वर्षाचा आपण भाडेपट्टा देत होतो आणि भाडेपट्टा देत असताना दर 30-30 वर्षांनी रिव्हिजन होत होती, शासनाकडून त्याला मान्यता मिळत होती. त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदय
यांनी लोकांना आश्वासित केलं की आपण ह्या जो रामनगरची जे लीज आहे ती लीज फ्री होल्ड करू, जेणेकरून रामनगरच्या नागरिकांचे कायमस्वरूपी त्यांच्या मालकीचे पट्टे होतील. त्यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव टाकला. माननीय पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून शासन स्तरावरून तो ठराव मंजूर करून आणला, प्रस्ताव मंजूर करून आणला, शासन निर्गमित झाला आणि आपण रामनगर येथील नागरिकांना जे भाडेपट्टे होता ते आता फ्री होल्ड करून देतात. तर याकरता आता यांना कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही. केवळ काही लोक असे आहे की त्यांनी मध्ये आपल्या नावावर असलेले प्लॉट दुसऱ्यांना विकले, काहींनी त्यांनी तिसऱ्यांना विकले. तर अशा वेळेस त्यांनी ज्या विक्री झाल्या नाही त्यांनी काही लोकांनी नोटरी वगैरे केला आहे. तर त्यांनी फक्त येऊन नगर परिषदेमध्ये येऊन जी प्रोसिजर आहे की आपापल्या नावाने करून घ्यायची ती त्यांना करून घ्यायची, बाकी शुल्क कोणत्या प्रकारचं इथं आकारलं जाणार नाही. माझ्या पाठीमागे या ठिकाणी आता हे जे रामनगर निवासी लोक आहे, या लोकांना 3 पिढ्याचे असतील, 4 पिढ्यांचे असतील. कारण का बांधवांनो, हा तो विषय 1930 पासूनचा विषय होता. अनेकांनी आपले स्वप्न पाहिले होते की माझं एकदा कधी जागा होणार, मी मालकी हक्क कधी मिळणार. पण वर्ध्याचे पालकमंत्री सन्माननीय डॉक्टर पंकज भोयर यांनी हा विषय सातत्यानं राज्य सरकारकडे लावून धरला. विशेष करून कायदासुद्धा नव्हता, परंतु त्यांनी कॅबिनेट मंत्र्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती बैठक लावली आणि हा कायदा पारित करून टाकला. महाराष्ट्रामध्ये प्रथमतः महाराष्ट्रामध्ये हा असा कायदा वर्धेकरांना लागू झाला. त्यात आमचे रामनगरचे लोक यासाठी पहिले ठरलेले आहेत. हे तमाम रामनगरवाल्यांचं भाग्य आहे की आज या मंदिरामध्ये, या नगाजी महाराजाच्या मंदिरामध्ये आज आमच्या रामनगराचे लोक हे जमिनीच्या हक्काचे मालक झाले, भूस्वामी झाले आहे. तमाम वर्धेकर जनतेच्या वतीनं डॉक्टर पंकज भोयर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे.